अंबरनाथ नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी शहर विकासाशी संबंधित 300हून अधिक विषय मंजुरीसाठी मांडण्यात आले। मात्र विकास कामांवरील चर्चेदरम्यान सत्ताधारी आघाडीतील शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये तीव्र शाब्दिक वाद झाला। हा वाद वाढत जाऊन सभागृहातच शिवीगाळ झाल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आणि नगराध्यक्षांनी सभा तात्पुरती तहकूब करण्याचा निर्णय घेतला। यापूर्वी झालेल्या अनेक सभांमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये राजकीय संघर्ष पाहायला मिळाला होता। मात्र अंबरनाथ पालिकेत सध्या शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी यांची सत्ताधारी आघाडी अस्तित्वात असल्याने यावेळी सभा सुरळीत पार पडेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती। तथापि विकास कामांवरील चर्चेदरम्यान दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांमध्ये पुन्हा वाद निर्माण झाला। सभागृहातील तणाव वाढल्यानंतर काही काळासाठी कामकाज स्थगित करण्यात आलं। त्यानंतर वरिष्ठ पातळीवरील चर्चेनंतर सभा पुन्हा सुरू करण्यात आली। मागील महिन्यात अंबरनाथ पालिकेतील सत्ता संघर्षाचा निकाल लागल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या गटाला अधिकृत मान्यता दिली होती। त्यानंतर शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी यांनी एकत्र येत पालिकेत सत्ताधारी आघाडी स्थापन केली। त्यामुळे अंबरनाथ नगरपालिका ही विरोधी पक्ष नसलेली राज्यातील एकमेव नगरपालिका ठरली। मात्र शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेतील घडामोडींनी सत्ताधारी आघाडीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आणले। हायमास्टच्या विषयावरून सुरू झालेला वाद पुढे शिवीगाळ आणि जातीविषयक आरोप प्रत्यारोपांपर्यंत पोहोचल्याने सभागृहातील वातावरण अधिकच तापले। या घटनेमुळे सत्ताधारी आघाडीतील समन्वय आणि अंतर्गत एकजूट याबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं असून पुढील काळात या राजकीय समीकरणांचा पालिकेच्या कामकाजावर काय परिणाम होतो याकडे लक्ष लागले आहे।